आपण आहोत आहिर ते तापोळा या ब्रिजचं ज्या ठिकाणी काम चालू आहे। खऱ्या अर्थानं मागील 3 ते 4 वर्ष हे पुलाचं काम नामदार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानं अतिशय व्यवस्थितपणे म्हणावं लागेल चालू आहे। मात्र या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं ज्यांच्या जमिनी या रस्त्यामध्ये गेल्या त्या मात्र शेतकऱ्यांवरती अन्याय झाल्याचं दिसून येत आहे। आणि हा अन्याय जर कोणी केलाय तर संबंधित विभागाचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत, या ठिकाणी वरिष्ठ राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी संबंधित प्रशासनाला आदेश दिलेले आहेत, सूचना दिलेल्या आहेत। मात्र अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी शेतकऱ्यांवरती अन्याय होत असल्याचं आज दिसून आलेला आहे। आणि याचाच परिणाम अतिशय म्हणजे पुढच्या मे महिन्यामध्ये हा पूल खुला व्हावा वाहतुकीसाठी, अशी कोयना विभागाच्या जनतेची मागणी होती। मेच्या सुट्ट्यांमध्ये या ठिकाणी वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम असतात, संपूर्ण मुंबईकर मंडळी जी आहे ती गावी येत असतात, सर्वांना आनंद होता। आशा आहे की हा पूल वाहतुकीसाठी लवकर खुला व्हावा। मात्र आज जे संबंधित शेतकरी आहेत यांनी अधिकाऱ्यांच्या विरोधात खऱ्या अर्थानं तक्रारीचा पाडा वाचलेला आहे। आणि या ठिकाणी या पुलाचं जे कामकाज आहे ते बंद पाडलं जाईल असा संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी तक्रार केलेली आहे। तर या संबंधित अधिकारी जे आहेत ज्यांनी या शेतकऱ्यांवरती अन्याय केलेला आहे, तर या अधिकाऱ्यांवरती खरोखर त्या ठिकाणी योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी संबंधित शेतकऱ्यांची माहिती आहे। आणि या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा वरिष्ठ मंत्री महोदयांनी लक्ष घालून हा पूल वाहतुकीसाठी होणं काळाची गरज आहे। मात्र आज दिसून असं येतंय की आत्ता मात्र तापोळा ते आहिर या रस्त्याचं जे कामकाज आहे ते स्थानिक शेतकऱ्यांनी थांबवलेलं आहे अशी या ठिकाणची माहिती आहे। नितीन गायकवाड, DDM न्यूज, तापोळा।